वृद्धाश्रमाच्या पुढच्या कॅलेंडर संदर्भात ना एक छोटीशी मीटिंग झाली. तर त्यात असं सगळं म्हणत होते की नवरात्रीत वेगळं काहीतरी करायचं. तर आपल्या सगळ्या हिरो हिरोईन्सने ना एक नाटुकलं करायचं ठरवलंय. अय्या किती गोड कल्पना आहे ना. आणि मला तर त्याहून भन्नाट कल्पना सुचली. या कार्यक्रमासाठी ना आपण समर राजवाड्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचं. कशासाठी? अगं ते इथे येतील तर प्रत्यक्ष त्यांना दिसेल आपण काय काम करतो ते. आपल्याबद्दल त्यांच्या मनात जे काही गैरसमज आहेत ना ते दूर होतील. मग कदाचित त्यांचा विचार बदलूही शकतो ना. आपली सगळी मंडळी अशा वयात आणि अशा परिस्थितीत इतकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतायत हे ते बघतील. आणि कदाचित ते बघून आपलं वृद्धाश्रम ताब्यात घेण्याचा त्यांचा जो विचार आहे ना तो ते बदलतील. काय माहिती बाई. अगं पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. हा म्हणजे प्रयत्न करू शकतो आपण. कदाचित ऐकतील, कदाचित नाही. माहिती ग, त्या माणसाचं काही सांगता येत नाही. मग एक काम कर, आता तू बोलून घे त्यांच्याशी. हा प्लीज. एक मिनिट. मी का बोलायचंय? हे बघ 2-3 वेळा तुमचंच दोघांचं बोलणं झालंय ना ग, म्हणून सांगते. फोन कर ना स्वानंदी प्लीज प्लीज. आणि ते काय बोलतायत ना ते मला लगेच कळव. ओके. हॅलो ऐक. परत समर राजवाड्यांशी बोलावं लागणार. ह्या माणसाशी संपर्कच नको असा प्रयत्न करत असते मी. आणि परत त्यांच्याशीच बोलायची वेळ येते माझ्यावर. देवा, काय माहिती मी एवढं काय पाप केलं होतं मागच्या जन्मी. ओके. आता हा सचिन, वय 38, बाबा वारलेत, आई सोबत राहतो, इंजिनियर आहे. नेक्स्ट आहे प्रियदर्शन, वय वर्ष 42, कोच आहे. नंतर पियुष, वय वर्ष 38, असिस्टंट प्रोफेसर आहे कॉलेजमध्ये. मला सांग टोटल किती आहे? 12. 12. ठीक आहे, आजच्या आज बोलून टाक सगळ्यांना. लगेच? हो लगेच. हे बघ, लंचच्या आधी 6, लंच नंतर 6. ऐक ना, एक काम करूयात का, मी आधी सगळ्यांना भेटते, त्यातली चांगली मुलं शॉर्टलिस्ट करते, म्हणजे एक स्टेप तरी पुढे जाऊयात ना आपण. नाही, तुम्ही नाही भेटायचं, मी भेटणार प्रत्यक्ष स्वतःहून. ती काय मुलं जॉब इंटरव्ह्यू द्यायला येणार नाहीये. त्याच्या सीव्ही मध्ये जसं असतं तसं नाहीये ना. आता काय लग्नाची बोलणी म्हणल्यानंतर लोक काय वाटेल ते सांगतात. कधी वाढवून सांगतात, कधी खोटं सांगतात. आता मी जेव्हा प्रत्यक्ष प्रत्येकाशी बोलीन, प्रत्येकाला नीट प्रश्न विचारीन, बारीक बारीक एक एक गोष्ट विचारीन, तेव्हा मला कळेल ना की कोण खोटं बोलतंय, कोण काय वेगळ्या पद्धतीने सांगतंय, कोण काय लपवतंय, हे सगळं मला कळेल. म्हणूनच मी स्वतः बोलणार प्रत्येकाशी. एक मिनिट, पण माझा एक प्रश्न आहे. एका मुलीसाठी समर राजवाडे स्थळ बघतोय का, कशासाठी? हा प्रश्न कोणाच्या तरी मनात येईलच ना. मला कोणी विचारलं तर मी काय बोलू? त्यांना सांग मुलगी म्हणाव समर राजवाडेच्या ओळखीतली मुलगी आहे, अत्यंत जवळची मुलगी आहे, म्हणून समर राजवाडे स्वतः ह्याच्यात लक्ष घालतात. आता बडबड करत बसू नकोस. ती जी लिस्ट काढलीस त्या सगळ्यांना पटापट फोन कर आणि बोलून घे. नमस्कार. आले तुम्ही बोलवल्या बरोबर, अगदी आले. बसू का? हा या ना, बसा. बर, थँक्यू. दम लागला. नमस्कार, मी आनंद. हो हो हो. आपलं बोलणं झालं होतं, भेट झाली होती. आणि ही माझी बायको निकिता. नमस्कार. नमस्कार. तुम्ही फोन केला होता ना मला त्या स्वानंदीच्या पत्रिकेसाठी. ती स्वानंदीची पत्रिका स्वानंदीची, मला yes, yes. पटापट 4-5 झेरॉक्स काढले आणि मी एक तुमच्यासाठी घेऊन आले. हो. समर सर, तुम्हाला भेटायची खूप इच्छा होती. अहो, त्या दिवशी जे काही झालं ना समर सर, प्लीज त्याच्यासाठी सॉरी. हां, माफ करा मला. म्हणजे मुद्दाम नाही केलं मी हे सगळं. ते त्या दिवशी मला ना असं खूप ताण आला होता. आता काय सांगू तुम्हाला. ते आमचे रोहनचे बाबा आहेत ना, रोहनचे बाबा, ते जरासे त्यांची तब्येत बिघडली होती, पण आता ठीक आहेत एकदम. आणि ते विसरून जा ना आता सगळं, बस बाकी काय नाही. माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल अजिबात राग नाही आहे. आणि बघा ना, गंमत काय आहे बघा, म्हणजे त्या दिवशी मी तुम्हाला पैसे मागितले होते ना, बरोबर आहे ना. आणि तुम्ही जर ते पैसे मला दिले असते तर ते पैसे दुसरीकडे कुठे गेलेच नसते, आपल्याकडेच राहिले असते. ते आपलं नातं जुळलं ना आता. सांगायचा मुद्दा म्हणजे जग केवढं छोटं आहे ना अगदी. बघा आता इथून बघा, अशी अधिरा तुमची बहीण अशी आणि माझा मुलगा रोहन, असे एकदम त्यांची दोघांची बरोबर एकदम गाठ भेट पडली. खूप सुंदर आहे तुमची बहीण, एकदम हिऱ्यासारखी.
यापुढे मी आधिराला सांगणार आहे, तुला बाई आता कुठेतरी पळून जावं असं वाटलं ना तर थेट माझ्या घरी यायचं, म्हणजे तुम्हाला देखील असं शोधायला वगैरे जायला नको कुठे पण. एकतर तुम्हाला खूप दम. ते पत्रिका मागवली होती, तुम्ही काय करणार नेमकं? ते हा ते तुम्ही आधी कॉफी घेता का? हो कॅन्टीन मध्ये. हो कॅन्टीन मध्ये मिळते, इथे नाही. तिकडे केक्स वगैरे पण खूप छान आहेत, पॅन्ट्री मस्त आहे आमची. तुम्ही बघा ना, या येते. निवांत बसून बोलूयात आपण. कुठेच इथे इथे इथे. चल. अवघड आहे, अशक्य आहे या. पाहिलंस ना, यांची मुलगी काही ऐकून घ्यायला तयार नसते आणि ह्या कोणालाही बोलून देत नाही. म्हणजे समोरच्या माणसाला काहीतरी बोलायचं असेल, त्याच्या मनात काहीतरी असेल जे त्याला सांगायचं असेल, याची कल्पनाच नाही यांना. कसं कम्युनिकेट करणार यांच्याशी सांग मला. कुठल्या जगात वावरत असतात या बायका काय माहिती. हॅलो, कोण बोलतोय? एक्सक्यूज मी. तुमच्याबद्दलच बोलत होतो आता. आय एम सॉरी, मी चुकीच्या वेळी फोन केलाय का? आता केलात ना फोन. फोन करण्याआधी तुम्ही मला विचारलात का? किमान मेसेज तरी पाठवायचा. आता फोन केलात, आता बोला. काय बोलू, ऑलरेडी इतके करवादलेले आहात. मी शांतपणे बोलायला फोन केला होता. शांतपणा आणि तुम्ही कधीच शक्य नाही ही गोष्ट. ही पद्धत झाली का हो एखाद्याशी बोलायची? नीट बोलणं आणि तुम्ही हा एक विरोधाभास आहे. माझंच चुकलं की मी तुम्हाला फोन केला. नाही नाही, माझीच चूक झाली तुमचा फोन घेण्यात, कारण वेळ तर वाया गेलाच माझा आणि मुद्द्याचं काही बोललाच नाही तुम्ही आतापर्यंत. पण आता तुमचं झालं असेल ना, तर मी फोन ठेवतो, कारण मला खूप काम आहे. खूप मुलं येणार आहेत आज मला भेटायला. बाय. काय प्रॉब्लेम आहे या माणसाचा? हा आई, बोल ग. आनंदी, तू आहेस ना माझ्या ऑफिस मध्ये? मी तुला भेटायला आले. अगं तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. आनंदी ऐक ना, ते समर राजवाडे आहेत ना, ते खरोखर तुझ्यासाठी स्थळ बघतायत. अगं एक मिनिट थांब. तू ऑफिस मध्ये नको येऊस माझ्या. ए, मी आले पण तुझ्या ऑफिस पर्यंत, बघ खाली पोहोचले. बरं थांब 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 थांब. मी आले, बाहेर येते मी. हा ये ये ये. काय माणूस आहे ग तो. मला वाटलं होतं तसं अजिबात नाहीये. खऱ्या मनाचा, अगदी सरळ साधा आहे ग. त्याने स्वतःहून तुला मदत करायसाठी ते पुढे आले, म्हणाले की मी स्थळ बघतो. आता ते स्थळ बघतायत म्हणजे श्रीमंतच असणार ना त्यांच्यासारखं. तू त्यांच्या ऑफिसवर गेली होती? हो, पत्रिका द्यायला गेले होते ना तुझी, आणि सगळी माहिती पण पुरवली. स्वानंदी, एवढं मोठं ऑफिस आहे ना त्यांचं. त्यांच्या साध्या कारकुनाशी जरी तुझं लग्न झालं ना, तरी देखील एकदा लॉटरी लागणार आहे तुझी. वेड लागलंय का या माणसाला? आणि आई, अगं तू काय एनकरेज करतेस त्यांना? मी काय एनकरेज करू त्यांना? अगं ते स्वतःच मदत करायला तयार झाले, तर आपण काय नाही म्हणायचं? पण मी म्हणते, आपण त्यांची मदत घ्यायची कशाला आहे? आणि मी त्यांना स्पष्ट सांगितलंय माझ्यासाठी स्थळ वगैरे बघू नका, तरी हा काय हट्ट चालवलाय त्यांनी? तू का उगीच नकार घंटा वाजवायला लागलीयस आता? अरे चांगलं घडते तर घडू दे ना. अगं घडत नाहीये, ते लादतायत त्यांचा निर्णय आपल्यावर. आता अशी असतात काही श्रीमंत माणसं. हो का? पण ठीक आहे, पण माझ्यावर कंपल्शन आहे त्यांचं ऐकण्याचं. हा माणूस कोण लागून गेला ग माझं लग्न ठरवणारा? त्यांना 1000 वेळा सांगून झालंय मी. आता आई, मला त्यांच्याशी कठोर शब्दात बोलावं लागणार आहे. स्वानंदी, तू का अशी वागायला लागलीस? तुझा प्रॉब्लेम काय आहे? अरे आता ते करतायत ना आपल्यासाठी. तू तू ना फक्त स्वतःचा विचार कर. तू माझा विचार केलास? केलेस तू माझा विचार? केवढ्या मोठ्या कात्रीमध्ये सापडलीये मी, तुला माहितीये. एक तर सावत्र आई म्हणून सगळे लोक मलाच बोल लावणार आहेत. म्हणतील मुलाचं लग्न लावतीये, पण सावत्र मुलीला घरामध्ये ठेवलीये. काय करायचं मग मी? हा, हे जे बोल आहेत ना, सावत्र आई याचं दुःख काय असतं ना, ते तुला नाही कळणार. आयुष्यभर झेलावं लागणार आहे मला हे सगळं. मी एवढंच म्हणते की तू पत्रिका कशाला घेऊन गेलीस त्यांच्याकडे? आता त्यांनी मागितली पत्रिका म्हणून मी घेऊन गेले. त्यांनी फोन केला मला, पत्रिका घेऊन या, पत्रिका घेऊन या. ओके, हळू बोल. आता ते झालंय ना, बस. ते तुझ्यासाठी मुलगा बघतायत, तर तू त्या मुलाला जाऊन भेट. बघ स्वानंदी, एवढे कष्ट घेतायत ना ते तुझ्यासाठी, मग तू का नकार घंटा लावलीयस आता? ऐक ना जरा दुसऱ्यांचं कधीतरी. नेहमी स्वतःच खरं नाही करायचं. हॅलो सर, मी मनीष सरोद. काय करतोस तू? मी इंजिनियर आहे, जॉब करतो MNC मध्ये. घरी कोण कोण असतं? घरी आई वडील, भाऊ बहीण, भावाची बायको, बहिणीचा नवरा, आईची आई,
आईचा भाऊ, त्याची बायको, आईच्या भावाच्या बायकोचा भाऊ. घर अगदी भरलेलं असतं आमचं. जरा जास्तच मोठी आहे नाही तुमची फॅमिली, म्हणजे एखादी सिरियल होईल तुमच्या घरामध्ये. लग्नानंतर तिथेच राहणार आहेस तू? नाही, पण बायकोला परदेशी जायचं नसेल तर म्हणजे बायकोला नोकरी करावी लागेल. बायकोच्या पैशांची मला गरज नाही. आज लंडन, उद्या पॅरिस असा फिरणारा मी माणूस आहे. फक्त तिने फॅशन इंडस्ट्रीशी जुळवून घेतलेलं बरं. हे डूल तू कायम घालतोस का कानात? हो, तो कानात ते रोज घालतो का नाही याच्याशी तुला काय करायचंय? अरे हा असा मुलगा आपण रोहनच्या ताईला सजेस्ट करणार आहोत? नाही म्हणजे त्यांनी कानात डूल घालावेत, आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? पण त्याची बहीण बघ ना रोहनची कशी आहे, साधी. कसं जमेल त्यांचं? मुलगा निवडत होता का तांदूळ निवडत होता हेच कळत नव्हतं मला. आणि एवढी मुलं पाहिली आपण, त्यातली 4 सुद्धा शॉर्टलिस्ट करू शकलो नाहीस तो अजून. हे बघ, बहीण भले माझी नाहीये, रोहनची बहीण आहे, म्हणून कोणालाही भेटायला लावायचं त्यांना. लग्न फक्त लावून द्यायचं नाही आपल्याला, तर ते टिकेल अशा मुलाशी लावायचं. मी बघते. हॅलो, अच्छा बोला, काय म्हणजे समरशी बोलायचंय? हां, एक मिनिट. हां समर, निलेश म्हणून कोणीतरी आलं. हा हा, पाठवायला सांग, पाठवायला सांग. पाठव. येस, आता जो मुलगा येईल ना तो बघ, तसा मुलगा मिळाला पाहिजे रोहनच्या ताईला. अकॅडमिकली खूप चांगला आहे तो. म्हणजे मला आठवतंय त्याचे वडील आपल्याकडे खूप वर्षांपूर्वी काम करायचे. अनेक वर्ष मी त्याला ओळखतोय निलेशला. मग हा शिकायला गेला परदेशात, आणि हा शिकायला गेला म्हणून त्याच्या वडिलांनी आपल्याकडनं थोडीशी मदत घेतली होती. पुढे त्याचे वडील गेले, हा शिकून परत आला, पण तो ती मदत विसरला नाही. त्यांनी ते घेतलेले सगळे पैसे परत केले. मी तर विसरून पण गेलो होतो, पण हा नाही विसरला. सगळे पैसे दिले त्यांनी परत. अतिशय चांगला मुलगा आहे हा, शॉर्टलिस्ट करून ठेवा. बरं झालं बाबा, मुलगा चांगला म्हणजे ओळखीतला आहे ना. म्हणजे शिक्षण, नोकरी, स्वभाव, वय बी सगळं जुळलं ना की एकतरी कॅन्डिडेट असेल आपल्याकडे दाखवायला. नाही तर तू एवढा कॉन्फिडन्स मध्ये तिला म्हणालायस की मी मुलगा बघतो आणि कोणीच नाही सापडलं दाखवायला, तर कसं वाटेल? अरे तू बघशील आता, तुला कळेल आता माझी माणसांची पारख कशी येते. आई कशी आहे तुझी? हा, आई बरी आहे आता. मी भारतात शिफ्ट झालोय ना, म्हणून खुश असते हल्ली. तिला घेऊन येतो मी एक दिवस तुम्हाला भेटायला. अरे जरूर जरूर ये. खरं म्हणजे मी तुला इथे बोलवायचं कारण म्हणजे निलेश, आमच्या ओळखीतल्या एक ताई आहेत, तर त्यांच्यासाठी मी स्थळ शोधतोय. स्थळ म्हणजे? स्थळ म्हणजे लग्नासाठी मुलगा शोधतोय. अच्छा. आणि एकदम माझ्या डोळ्यासमोर तूच आलास. मी म्हटलं तुलाच विचारावं. म्हणजे तुम्ही भेटा, तुमची ओळख होईल, त्या दृष्टीने जर तुम्ही विचार केला तर चांगलंच आहे नाही का? म्हणजे सगळं जुळून आलं आणि घडलं लग्न तर चांगलंच आहे. तुला असं ऑड नाही ना वाटलं मी असं बोलल्यामुळे? नाही, पण मी हे असं काही एक्सपेक्ट नव्हतं केलं. बरोबर आहे. म्हणजे चालेल ना तुला? म्हणजे तयार आहेस ना तू? हां, म्हणजे भेटेन. मग उत्तम, लवकर भेट करून देतो तुमची. हां, पण एक लक्षात ठेव, मुलगी अतिशय चांगली आहे. तसं नसतं तर मी तुझा विचारच केला नसता. बाकी काही शंका आहे का तुला? नाही सर, काहीच शंका नाही. तुमचे माझ्यावर उपकारच एवढे आहेत की तुम्ही जीव द्यायला सांगितलं तर जीव पण देईन. अरे नाही वेड्या, असं कसं सांगेन तुला मी? उलट तुझं सगळं आयुष्यात चांगलं व्हावं असंच मला वाटतं. मग करू ना तुझं प्रपोजल पुढे? हो चालेल. स्वानंदी सरपोतदार यांच्यासाठी तू उत्तम स्थळ आहेस याची खात्री आहे मला. आणि तू बिलकुल काही काळजी करू नकोस. तुझं यातनं काहीही नुकसान होणार नाही. खरं म्हणजे अतिशय सुसंस्कृत कुटुंबातली मुलगी आहे ती. गुणी आहे, शिकलेली आहे, नोकरी करते आणि चांगली आहे दिसायला. म्हणजे सुस्वरूप आहे, 4 चौघींसारखी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतः सगळं घर सांभाळते. त्यामुळे तुला काहीही नुकसान होणार नाही.
सर फक्त एक विचारायचं होतं, म्हणजे मला त्यांना एकदा भेटता येईल का? फक्त एकच, लग्न लवकरात लवकर झालं पाहिजे. थँक्यू सो मच सर. अरे थँक्यू काय, तुझं आणि तिचं जमलं ना तर खरं तर मीच तुला थँक्यू म्हटलं पाहिजे. तर आता मी त्यांना विचारतो आणि तुला वेळ कळवतो. चालेल सर, मग निघू मी आता. मला मुलगा चांगला वाटला. हो मला पण, म्हणजे मुलगा चांगलाच आहे, पण मुलगी पण एवढी चांगली आहे मला आत्ताच कळलं. हो म्हणजे स्थळ सांगताना असंच सांगतात. म्हणजे तुला तसं वाटतंय का नाही? मला कशाला असं वाटेल. थांब, मला आता परत एकदा त्या बाईंशी बोलू देत. त्या बाईंशी बोलताना ना मला अशी मानसिक ताकद एकत्र गोळा करावी लागते. त्यांच्याशी म्हणजे? स्वानंदी सरपोतदारांशी. #शिरा विथ आजू. आजू one pav, please. ते सगळं सोड आणि नीट ढवळ. थोडस ना चाकून बघायला हवं, म्हणजे मग कळतं की साखर नीट मिसळली गेली की नाही. ओ गॉड, शुगर. मग अशी शुगर घालतानाच मला कसं तरी होत होतं. हे बघ, शिरा आणि साबुदाण्याची खिचडी हे डाएटचे पदार्थच नाही आहेत मुळी. आणि मी म्हणते शिरा कमी गोड करण्यापेक्षा करूच नाही ना मग. हळूहळू. थोडस जरासं सारखं कर आणि मग ते झाकण ठेव. तर किती सारखं 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 करू? असं म्हणून कसं झाले, सासरी तुला हे सगळं करायचंच आहे ना. व्हॉट? वटवट नको करूस. आता वेळ आहे ना, तर सगळं शिकून घे तू माझ्याकडनं. नाही तर म्हणतील तुझ्या सासरचे, मुलीला काही शिकवलं नाही का असं म्हणतील आम्हाला. त्यासाठी आधी सासरी जावं तर लागेल. ए अज्जू, तू आता नेक्स्ट टाइम जेव्हा प्रेयर करशील ना देवासमोर, तेव्हा प्लीज त्याला सांग, त्याला म्हणावं अधिराच्या आधी नंदुताईचं लग्न होते पटापट. हो ना, तुझ्या रोहननी अट घातली ना. तोच तर कॅच आहे ना अज्जू, काय सांगू तुला. आता पिंट्या दादाने नंदुताईसाठी शोधून आणलेलं स्थळ नंदुताईला पसंत पडू दे म्हणजे झालं, नाहीतर माझं लग्नच नाही होणार आहे. काय म्हणालीस? पिंट्या स्वानंदीसाठी स्थळ शोधते? हो. बोला. सगळं ठरलं, उद्या एक मुलगा बघायला येतोय. तुम्ही माझ्या आयुष्याचा निर्णय घेऊ नका. नाही नाही, निर्णय नाही घेतलाय मी, फक्त प्रोसेस स्पीडअप केली आहे. मला कळतच नाहीये का करताय हे. हे बघा, हे माझं पर्सनल आयुष्य आहे. तुम्ही ही अशी ढवळाढवळ नका करू त्याच्यात. ढवळाढवळ नाही करत आहे, पण तुमचं पर्सनल आयुष्य हे जर माझ्या बहिणीच्या सुखाच्या आड येणार असेल ना, तर मला काहीतरी हालचाल केली पाहिजे ना. नाहीतर मी कशाला तुमच्यासाठी स्थळ बघीन. मी स्वतःसाठी स्थळ नाही बघत, मला अजिबात आवडत नाही तो प्रकार. ऐका ना, खरंच गरज नाहीये त्याची. अहो गरज कशी नाहीये, तुमच्या भावानी अट घातली आहे. त्यांनी जर त्याची अट मागे घेतली तर मी माझे प्रयत्न थांबवेन. मी बोलते रोहनशी. कधी बोला, म्हणजे त्याचा फोन कधी एक्सपेक्ट करू? म्हणजे म्हणजे काय, तुम्हीच म्हणालात ना रोहनशी बोलते, मग वाटलं तर आता त्याला फोनवरती घ्या, इथल्या इथे उलगडा करून टाकू. म्हणजे मुळात माझं लग्न ही सॉर्ट आउट करायची गोष्ट आहे का तुमच्यासाठी? अहो म्हणजे रोहन अट मागे घेतोय की नाही याचा उलगडा पाडू, विषयच संपेल ना. हे बघा, हा असा पटकन संपणारा विषय नाहीये. मग कसा संपेल? मी संपवते. कधी? घड्याळ. तुम्ही घड्याळ आहात. सगळं घड्याळाच्या काट्यावर लागतं, पण गोष्टींना वेळ लागतो. मग एक काम करा, तोपर्यंत एक मुलगा बघा मी पाठवलेला. ऐका ना, अहो प्लीज. ऐका 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 प्लीज, तुम्ही माझं ऐकून घ्या. माझं ना माझ्या बहिणीवरती प्रचंड जीवापाड प्रेम आहे. तिचं तुमच्या भावावरती खूप प्रेम आहे आणि तुमच्या भावाचं तुमच्यावरती प्रेम आहे. आता हे त्रांगडं जर सोडवायचं असेल ना, तर तुमचं लग्न होण्याशिवाय दुसरा पर्याय मला दिसत नाही. आणि रोहनचा स्टँड जोपर्यंत बदलत नाही ना, तोपर्यंत मी माझे प्रयत्न करणं थांबवणार नाही. ऐका, ज्या मुलाला पाठवलं त्याला प्लीज भेटून घ्या. मुलगा अतिशय उत्तम आहे, त्याच्या कुटुंबाला मी अनेक वर्षापासून ओळखतोय. पुढचं काहीही टेन्शन घेऊ नका, सगळं मी करून घेईन. ठीक आहे, काळजी करू नका. बाय. ठेवू ना. रोहन, हा बोल ना ताई. बिझी आहेस? काय झालं? काही नाही, तू बिझी आहेस तर मी नंतर येते. अगं नाही ताई, थांब ना. काय काय झालं मला सांग ना. मला थोडं महत्वाचं बोलायचं आहे. हा, एक मिनिट थांब, आपण बोल.
हे बघ, तू इम्पल्सिव्हली रिॲक्ट नको करूस, पण समर राजवाडेंनी जे लग्नाचे मुहूर्त काढलेत त्यातला सगळ्यात लवकरचा मुहूर्त बघून आपण लग्न उरकूया तुमचं, असं मला वाटतंय. म्हणजे चालेल ना तुला? काही प्रॉब्लेम नाहीये, पण अरे अधिरा आपल्या घरी येऊन गेली आहे ना, त्यानंतर मला म्हणजे खरं तर घरच्या सगळ्यांनाच असं वाटतंय की लग्न लांबणीवर नको टाकूया, कारण नंतर मग फाटे फुटत राहतील. पुन्हा ती काहीतरी असं वेड्यासारखं वागली तर सगळ्यांना त्याचा त्रास होईल. त्यापेक्षा तुमचं लग्न जर वेळेत झालं ना, तर तिच्याही मनाला जरा खात्री पटेल की बाबा झालं माझ्या मनासारखं म्हणून. आय नो ताई, पण माझी अट. ऐक ना, रिक्वेस्ट करते तुला, नको ना अडून राहूस. हे बघ, कधी कधी ना आयुष्यात प्रॅक्टिकल निर्णय घ्यावे लागतात रोहन. मला तुझी काळजी कळतेय. मला छान वाटतंय की तू माझा इतका विचार करतोयस, माझ्यासाठी स्वतःचं अगदी लग्न लांबणीवर टाकायला निघालायस. पण रोहन, अरे काय म्हणजे आता माझं लग्न कधी होईल आपल्याला माहितीये नाही माहिती, आणि हे घाई गडबडीमध्ये हे असं काहीतरी करून मोकळं व्हायचंय का मी? मग नको ना प्रेशर घेऊस. अगं ताई, पण मी कुठे घेतोय प्रेशर? इनफॅक्ट माझं प्रेशर आता अर्ध झालंय. म्हणजे अथिराचे पिंट्या दादा आहेत ना, आणि तुला माहिती आहे ना, त्यांनी आता मनावर घेतलंय म्हणजे ते तुझ्यासाठी चांगलं स्थळ शोधणारच. अधिराचे पिंट्या दादा इतकेच आहेत ते माझ्यासाठी, कळतंय का? ह्याच्या पलीकडे माझा आणि त्यांचा काही संबंध नाही.